कमिटीची बॅट कोणत्या जर संघाकडे असेल तर त्यांना एक विनंती आहे, कृपया आपण ती जमा करा कमिटीकडे. फरांची बॅट आहे, निळ्या कलरचा स्टिकर आहे त्याच्यावरती. जर कोणत्या संघाने काल खेळण्यासाठी घेतलेली असेल तर त्यांना एक नम्रतेची विनंती आहे, ती जमा करा आमच्याकडे. किशोर, झालं तुझं सेट? युट्यूब ऑल सेट, पंच ऑल सेट? येस, ओके, लेट्स प्ले. सन्माननीय प्रेमजी पारकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. यस, जाऊया मैदानाकडे, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. दुसऱ्या दिवसातला पहिला सामना या ठिकाणी रमजाई रायडर्स संघाचा तुरूप गायक संदीप क्षीरसागर कालच्या मॅच मधला तारणार आहे. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकातला पहिला चेंडू यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये योग्य तो संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे संदीप क्षीरसागरने. षटकातला पुढचा चेंडू तो पुनश्च एकदा हाताळेल. अतिशय खचाखच भरलेलं स्टेडियम, यावेळेला पुढे जाऊन खेळण्याचा संभवता प्रयत्न होता. सुदैवी ठरले की चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला नाही, अन्यथा यष्टिचित करण्याची एक सुवर्ण संधी होती. ते अर्थातच संकेत इदाते यांना, परंतु ती मिस केली आहे. बॅक टू बॅक पुन्हा एकदा डॉट चेंडूच्या टाकत प्रेशर रिया फायटर्सवरती क्रिएट केलेला आहे. यावेळेला बॉटमॅनचा चांगला वापर केला. ऑन साईडला चेंडूला पुश केलं होतं, ज्या ठिकाणी सिंगल धाव घेतली आणि रिया फायटर्सचं खातं ओपन होतंय. तो झाकी आहे, पिक्चर पुरा का पुरा बाकी आहे. हाय व्होल्टेज सामने सातत्यानं आपल्याला पाहायला भेटेल. रुपेशजी, आपण डकआउटमध्ये बसून घ्या. डकआउटमध्ये खेळाडूंसाठी बसण्याकरता व्यवस्था केलेली आहे. संदीप ज्याने सुरुवात अतिशय सुरेख केलेली आहे. यावेळेला डाव्या यष्टीच्या बाहेर पंच आपले दोन्ही हात भूमी समांतर करतायत. एका अवांतर धावेचा इशारा येतोय. पाहुणे मंडळी देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. मी आमच्या श्रीराम नगरमधील ग्रामस्थांना विनंती करेन की आपण जर खुर्च्यांवरती बसलेला असाल तर कृपया पाहुणे मंडळी आपल्या शेजारी जर उभ्या असतील तर कृपया आपल्या खुर्च्या पाहुणे मंडळींसाठी बसण्यासाठी द्याव्या, ही नम्रतेची विनंती आपल्याला. पाहुणे मंडळी जर आपल्या शेजारी उभ्या असतील तर कृपया आपण जर खुर्च्यांवरती बसलेला असाल तर त्या खुर्च्या त्यांच्यासाठी बसण्याकरता द्या, आपल्याला नम्रतेची विनंती आहे. संदीप पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजी करतो. षटकातला पुढचा चेंडू यावेळेला बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला होता. संदीपने सुरेख कामगिरी पार पाडलेली आहे. रमजाई रायडर्सने कालच्या दिवसामध्ये जय सियाराम सारख्या बलाढ्य संघाला ज्या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 7 धावा डिफेन्स केल्या. सर्वोदय समाज विकास सेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय लवजी साळुंके सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील श्रीराम संस्कार केंद्राच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर महामाई काळखाई ग्रामविकास मंडळाचे आदरणीय अध्यक्ष मंगेशदादा रेमजे यांचं देखील मनपूर्वक स्वागत. या सर्वांना विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठाकडे यावं. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू याही वेळेला डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांच्या मनामध्ये कोणताही संध्या नाहीये. दोन्ही हात भूमी समांतर, एक धाव अवांतर मिळते. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा शानदार फटका होता, परंतु सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 3 अशी धावसंख्या रिया फायटर्स या संघाची. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना यावेळेला षटक क्रमांक 2 साठी चेंडू मेजर भरत रसाळ यांच्या हातामध्ये सुपूर्द केलाय. आदरणीय मोबिनभाई यांचं देखील आगमन होत आहे. टेटवली ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच आदरणीय मोबिनभाई, मी आपल्याला नम्रतेची विनंती करतोय कृपया आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हे सर्व मान्यवर मंडळी आज आवर्जून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल होत आहेत. मेजर भरत रसाळ या ठिकाणी राऊंड विकेट गोलंदाजी करतील. कालच्या दिवसामध्ये देखील संमिश्र असं योगदान त्याने आपल्या टीमसाठी दिलेलं होतं. यावेळेला पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एमटी क्षेत्रामध्ये रिया फायटरचा हा जो स्टार खेळाडू आहे, आघाडीचा फलंदाज आहे, त्याने चेंडूला पुश केलं, ज्या ठिकाणी सिंगल धाव मिळते आणि धावसंख्या 4 पर्यंत पोहोचलेली आहे. षटकातला पुढचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. रिया फायटर्सला मोठा धक्का बसतोय. 4 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज माघारी परततोय. रमजाई रायडर्सने कमबॅक केलंय. चला, ऑन साईडला जी लहान लहान मुलं आहेत थोडीशी दक्षता घ्या. तिथे महिला आपण देखील दक्षता घ्या. चेंडू वेगाने वगैरे येऊ शकतो, सो अलर्ट मोड वरती राहा. तुम्ही सावध राहा, सर्वांनी दक्ष राहा त्या ठिकाणी. यस, रमजाई रायडर्स साठी आजचा दिवस फार महत्वाचा आहे, कारण हा सामना तुमच्यासाठी करो या मरो अशा पद्धतीचा आहे. डू ऑर डाय पद्धतीच्या मॅच मध्ये रमजाई रायडर्स रिया फायटर्स बरोबर खेळतोय. मेजर भरत रसाळ पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू हाताळतात. सुधीर आयरेसाठी सुरेख चेंडू होता. गुगली पद्धतीचा चेंडू टाकलेला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त उसळी आणि स्विंग होणारा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या ह्यावेळेला स्थिरावलेली आहे
षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा भरत रसाळ यांच्या माध्यमातून टॅप केलेला आहे. ऑन साईडला सागरच्या डोक्यावरून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये, ज्या ठिकाणी सिंगल धाव मिळते आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या यावेळेला 5 पर्यंत पोहोचलेली आहे. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. अतिशय महत्त्वपूर्ण असा सामना रिया फायटर्स आणि त्याचबरोबर रमझाई रायडर्स संघासाठी असणार आहे. यावेळेला आपण रमझाई रायडर्स संघाचा जर विचार केला तर त्या संघाचे जे संघ मालक आहेत त्यांचे पिताश्री राजारामजी घोडेराव स्वतः मंचावरती उपस्थित राहून या संपूर्ण सामन्याचा आनंद घेत आहेत. 5668 क्रमांकाची गाडी अगदी मंदिराच्या समोर आहे. 5668 MH02. त्याचबरोबर 5116 क्रमांकाचं वाहन देखील. विनंती आहे आपणाला, कृपया मंदिराच्या समोर आपली जी वाहनं पार्क केलेली आहेत, इतर वाहनांना अडथळा होतोय. मी आपल्याला विनंती करतोय, कृपया आपली वाहनं पार्किंग स्थळी पार्क करा. वाहनं पार्किंगसाठी पोलीस पाटील अतिश भागवत आणि त्याचबरोबर गंगाधर यदमळ यांच्या घराच्या दिशेने पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. सामाजिक कार्यकर्त्या संपदाताई पारकर इथे आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. धन्यवाद. या ठिकाणी संपदाताई देखील आले आहेत. धावफलक ओके ठीक आहे. 7 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेले आहेत. 7 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 4 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झालेला होता. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अर्थातच संदीप क्षीरसागर वैयक्तिक कोट्यातलं दुसरं टीमसाठी षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करतात. यावेळेला समोरच्या दिशेने ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनला सागरच्या अगदी समीप चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये, जिथे 1 धाव मिळते आणि टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. आतापर्यंत अतिशय सुरेख अशी गोलंदाजी रमझाई रायडर्स या टीमकडनं आपण पाहिलेली आहे, ज्या ठिकाणी 2 षटकामध्ये केवळ 7 धावा. त्या ठिकाणी समोर ज्या 2 व्हीलर पार्क केलेल्या आहेत, जर आम्ही त्या 2 व्हीलर पार्क केल्या तर तुम्हाला रात्रभर शोधाव्या लागतील. त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी मंदिराच्या समोर 2 व्हीलर पार्क केलेल्या आहेत त्या सर्वांना विनंती आहे, ज्यांनी ज्यांनी मंदिराच्या समोर 2 व्हीलर पार्क केलेले आहेत त्यांना विनंती करतोय, आपण स्वतःहून आपली जी वाहनं आहेत ती पार्किंग स्थळी पार्क करा. अन्यथा हनुमंताची भारती त्या ठिकाणी वाहनं पार्किंगची व्यवस्था करतायत. त्यांनी जर तुमचं वाहन पार्किंग केलं तर रात्रभर ते वाहन शोधावं लागेल. कृपया सहकार्य करा. किती नंबर सांग, नंबर सांग किती आणि बघू ते पाठवतो. दरम्यान या ठिकाणी आपण मंचावरती पाहतोय आदरणीय प्रेम पारकर आणि सौभाग्यवती संपदाताई पारकर या देखील उपस्थित आहेत. खरं तर या ठिकाणी अतिशय आनंदाची बाब आहे. ओहो, यावेळेला शानदार चौका होता. जबरदस्त फलंदाजी, देर आयर दुरुस्त आयर, विलंब से किंतु सफल स्ट्रोक आता हुआ. शानदार फटकेबाजी. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये थोडासा डिफेन्सिव्ह खेळला आणि या ओव्हरमध्ये घेर चेंज करत टॉप घेर वरती गाडी चालवत चेंडूला पाठवलं होतं सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर आपण चर्चा करतोय आदरणीय संपदाताई पारकर आणि त्याचबरोबर प्रेम पारकर यांचाच लग्नाचा वाढदिवस देखील आहे. त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देखील देऊया. आज त्यांची अॅनिव्हर्सरी देखील आहे आणि या उभयतांचा आपण यथोचित सन्मान देखील या निमित्तानं करणार आहोत. मी या ठिकाणी संस्कार केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय गणपतजी क्षीरसागर यांना नम्रतेची विनंती करेन की या उभयतांचा आपण यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करावा. उभयतांना विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठाच्या समोर यावं. धावफलक झालेला आहे. 16 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो संपदाताई पारकर आणि प्रेम पारकर यांच्यासाठी, या उभयतांसाठी मनापासून टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. आज या उभयतांचा लग्नाचा वाढदिवस देखील आहे आणि आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी देखील इथे आलेले आहेत. कॅमेऱ्याकडे बघा, तिकडे प्लीज कॅमेऱ्याकडे बघा. श्रीराम संस्कार केंद्राच्या वतीनं उभयतांना लग्नाच्या मनापासून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. यशस्वी लग्नाची 30 वर्ष, 50वा देखील लग्नाचा वाढदिवस याच मंचावरती आपण सेलिब्रेट करूया आणि त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही देखील सर्वजण उपस्थित असू. नांदा चौकेवरे, यस, तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. अर्थात या ठिकाणी मैदानाकडे आपण जाऊया. पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. गाडी नंबर 5668.
नो बॉलचा इशारा आहे यावेळेला पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्लीन बोल्ड फाऊल. यस, या ठिकाणी आपण पाहतोय आउट आहे खेळाडू. फाऊल तर होता, अर्थात पुढे जाऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो क्लीन बोल्ड देखील होतोय. मोठा धक्का बसतोय रिया फायटर्सला. धावसंख्या जर आपण पाहिली आहे 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत कंप्लीट आहेत. रमजाई रायडर्सने शानदार कमबॅक केलेला आहे. रिया फायटर्स संघाकडून सुधीर आयरेने कालच्या दिवसामध्ये बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये सर्वोत्तम कामगिरी पार पाडलेली होती आणि आपल्या टीमच्या विजयामध्ये खूप मोठं योगदान देखील दिलेलं होतं. याच्यानंतर भागवत चॅलेंजर्स आणि अर्णव आरव वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करणार आहोत आपण. भागवत चॅलेंजर्स अर्णव आरव वॉरियर्स, सो प्लीज आपल्याला विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दरम्यान शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन लोकल बॉयज सागर इदाते याला आपण पाहतोय. याच मैदानावरती सातत्याने त्याने प्रॅक्टिस केलेली आहे आणि आज आपल्या टीमसाठी तो फार महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीने हाताळला जातोय. ओव्हर द विकेट तो गोलंदाजी करतोय. समोर आक्रमक असा खेळाडू रिया फायटरचा शानदार फटकेबाजी. ह्यावेळेला सनीच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं होतं. काल सनीने जे 2 फटके अडवले होते खरं तर ते चौकार जाऊ शकले असते जे सियारामच्या फलंदाजाचे, परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं सनीने आणि आपल्या टीमला त्याने विजय देखील प्राप्त करून दिलेला होता. अर्थात तो आयकॉन खेळाडू आहे रमजाई रायडर्स संघाचा. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर द विकेट मारा करतोय. समोर सुधीर आयरे सारखा एक चमचमता सितारा ज्याने प्रभावित करणारी फलंदाजी या स्पर्धेमध्ये पार पडलेली आहे. चौकारांच्या बादशासाठी देखील तो प्रबळ दावेदार ठरू शकेल. बॅकफुट वरती गेलाय, ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये आणि त्याचबरोबर षटक देखील संपलेला आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना रिया फायटर्सने 19 धावा बनवल्या. 20 धावांचं माफक आव्हान रमजाई रायडर्स संघासमोर ठेवलेल्या. घेऊया छोटासा ब्रेक, जाऊया टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी भागवत चॅलेंजर्स अर्णव आरव वॉरियर्स यांच्यामध्ये आपण टॉस करून घेतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं टेटवली ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच आदरणीय मोबिनबाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. मी उपाध्यक्ष रवींद्रजी भारती यांना विनंती करेन आदरणीय मोबिनबाई यांचा आपण यथोचित सन्मान करावा. खरं तर या ठिकाणी आमच्या टेटवली गावातलं सर्वात लोकप्रिय असं हे व्यक्तिमत्व आहे मोबिनबाईंचं, ज्यांच्याबद्दल आम्ही नेहमीच म्हणतो सांगतो, रोटी का कोई धर्म नहीं होता, पानी की कोई जात नहीं होती, ज्या इंसानियत जिंदा है वहाँ मजहब की कभी बात नहीं होती. जाती धर्माची बंधनं झुगार सर्वांसाठी नेहमी उपस्थित असणारे आदरणीय मोबिनबाई यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. धन्यवाद. आपलं देखील खूप खूप स्वागत आणि आभार. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिलात. यानंतर आदरणीय लवजी साळुंके सर हे देखील इथे उपस्थित आहेत. सर्वोदय समाज विकास सेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष, त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करूया. मी संस्कार केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय गणपतजी क्षीरसागर आपल्याला विनंती करतोय आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. टॉस बॉक्स मध्ये जाऊया ज्या ठिकाणी आपण टॉस करून घेतोय. मी विनंती करतोय भाऊ आपल्याला आपण टॉस करून घ्यावा. भागवत चॅलेंजर्स अर्णव आरव वॉरियर्स यांच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल होतो. प्लीज प्लीज एक मिनिट जरा पंच प्लीज 1 मिनिट वेट. चला टॉस करून घ्या. तिकडे तुम्ही टॉस करा. Arnav Arov Warriors win the toss. Decided to pass ball or bat. Dhanraj. Decision pending. Yes, okay. धन्यवाद. Over to match. 20 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 धावा होऊ शकतात. त्याच्यासाठी सनीला जास्तीत जास्त वेळ विकेटवरती उभं राहणं फार गरजेचं आहे. रिया फायटर्सला जर टॉप 4 साठी क्वालिफाय करायचं असेल तर हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. रिया फायटर्सने हा सामना जिंकला तर ते टॉप 4 साठी क्वालिफाय करू शकतात, कारण काल बॅक टू बॅक 2 सामने जिंकलेले होते. पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला. अर्णव आरव वॉरियर्स विन द टॉस, इलेक्टेड टू फर्स्ट बॉल. येस, धन्यवाद. याचा अर्थ भागवत चॅलेंजर्स संघ प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा सामना असणार आहे तो दोन्ही टीमसाठी. सनी पुन्हा एकदा रिव्हर्सचा एफर्ट करतोय. यावेळेला जर पाहिलं तर सरळ बॅटने धावा येत आहे तिथे. सनीने कालच्या दिवसामध्ये देखील सातत्याने हे प्रयत्न केले होते. सरळ बॅटने धावा येत असताना देखील तो रिव्हरचा फटका खेळत होता. यावेळेला चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला होता, ज्या ठिकाणी स्क्वेअर लेगला
कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, सिंगल धाव मिळाली, धावसंख्या आता 3 पर्यंत पोहोचलेली आहे. भरत रसाळ आपल्याला नॉन स्ट्राईक मार्कवरती पाहायला भेटतात. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स एफर्ट आहे. ऑन साईडला ऑफ साईडला स्ट्रॉंग पोझिशन मिस्टर सनी मोरे यांची आपण सर्वजण पाहतोय. अर्थात फलंदाजीतलं जे काही वैविध्यपूर्ण खेळ आहे ती तो सादर करतोय. यावेळेला देखील शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, ऑन साईडला ड्राईव्ह केला, बॅक टू बॅक प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव घेत आपल्या टीमला तो विजयाच्या दिशेने घेऊन जातोय. रमजाई रायडर्ससाठी डू ऑर डाय पद्धतीचा सामना. हार कर जीतने वालों को बाजीगर कहते हैं, हरा कर जीतने वालों को सिकंदर कहते हैं. अगर आपको बनना है सिकंदर तो हर हाल में यह मुकाबला जीतना आपको आवश्यक होगा. रमजाई रायडर्सचे दोन्ही खेळाडू चर्चा करतायत, संवाद साधतायत, कॉन्फिडन्स वाढवतात. यावेळेला धावचीची संधी, यास संभवतः हात लागलाय की काही बघायचं आहे. प्रथमतः संभवतः यष्टिरक्षकाचा हात लागलाय की चेंडू स्टंपला लागलाय याची खात्री करतील. यस यस ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली या ठिकाणी आपण पाहतोय. ॲब्सोल्युटली राईट डिसिजन, अतिशय योग्य डिसिजन. मेजर भरत रसाळे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली होती ही धाव कंप्लीट करण्यासाठी. प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळालेली होती. एक धाव घेण्याचा जो प्रयत्न झालेला होता इथे, आणि त्याचबरोबर षटक देखील संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तर 6 धावा, बिनबाद 6. ते लिहिलंच तिथे ना, काय सन्मान करायचा. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती सुधीर आयरे यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलेला आहे. अष्टपैलू असा खेळाडू आहे मेजर भरत रसाळ. आज सर्वस्व झोकून ते फलंदाजी करतायत. त्यांच्या टीमसाठी हा विजय फार महत्वाचा आहे. रमजाई रायडर्स सामना जिंकला तर अर्थातच क्वालिफायरसाठी देखील ते प्रबळ दावेदार ठरू शकतात. रिया फायटर्स ऑलरेडी 2 सामने जिंकलेला आहे, रमजाई रायडर्स 1 सामना जिंकलाय. त्याच्यामुळे हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, चेंडूला जाऊन दिलं होतं यष्टिरक्षक. स्वतः संघ मालक रुपेश रसाळ यष्ट्यांच्या पाठीमागे अतिशय धुरंदरपणे कामगिरी पार पडताना पाहायला मिळतात. रुपेश रसाळ, ओहो यावेळेला शानदार स्ट्रोक आहे. कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोनमध्ये. उमेशजी भागवत, आपल्याला विनंती, आपण भागवत चॅलेंजर्स या संघाकडे संपर्क साधा. उमेशजी भागवत, आपण कृपया आपल्या संघाचा जो कर्णधार आहे त्याच्याकडे संपर्क साधावा. एक धाव इथे जरूर मिळते. सनीचं जास्तीत जास्त वेळ विकेटवरती उभं राहणं रमजाई रायडर्स संघाच्या दृष्टीनं फार महत्वाचं असणार आहे. रमजाई रायडर्स, रिया फायटर्स विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. दोन्ही संघांसाठी अटीतटीचा हा सामना असणार आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. नो मॅन्स लँड परिसरामध्ये बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. पायाने चालणारी माणसं अंतर कापतात, डोक्याने चालणारी माणसं ध्येय गाठतात. तुम्हाला जर ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर इथे समयोचित फलंदाजी करणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. अमित वाखांडे, ज्याला स्क्वेअर लेगच्या पंचांच्या अगदी डाव्या बाजूला समीप उभं केलंय, ज्या ठिकाणी एक सिंगल धाव रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. परंतु पुन्हा एकदा यावेळेला सुरेख फलंदाजी आहे. सनीचं कौतुक करावं लागेल. अर्थात ज्या ठिकाणी एमटी क्षेत्र आहे त्या ठिकाणी तो सहजरित्या धावा बनवतो. स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याचा तो. अर्थात दरम्यान यावेळेला फुल टॉस बॉल होता. चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये खेळून काढले जाते. नो चेंडूचा इशारा येतोय. 1+1 = 2. दुष्काळात 13वा महिना अर्थात तर या फायटर्ससाठी. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 11-11. त्याच्यामध्ये एक धाव आपण ऍड करूया. 12 धावा झालेल्या आहेत, म्हणजे केवळ 8 धावांची आवश्यकता आहे. 8 धावांची आवश्यकता आहे रमजाई रायडर्सला हा सामना जिंकण्यासाठी. सनी मोरे, एका रात्रीमध्ये तुम्ही हिरो बनू शकता, परंतु ते एक रात्र येण्यासाठी अगोदर अनेक रात्रींचा दिवस करावा लागतो. षटक देखील संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावांचा पाठलाग करत असताना रमजाई रायडर्सने धावा बनवल्या आहेत बिनबाद 13. एक चांगली पार्टनरशिप, गिवन द गुड बिगिनिंग ऑफ द फर्स्ट विकेट पार्टनरशिप, 13 रन विदाउट लॉस. चांगली सुरुवात आहे, स्टार्टअप चांगला आहे. जी अपेक्षित सुरुवात होती ती मिळते रमजाई रायडर्सला. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती रिया फायटर संघाचा हा अनुभवी असा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. अजून 12 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. 7 धावा बनवायचे आहेत. काल जय सियारामला 12 चेंडूमध्ये 7 बनवता आल्या नव्हत्या. समोर संघ होता अर्थात रमजाई रायडर्स. आता रमजाई रायडर्सला बनवायचे आहेत. ओहो, सनी मोरे, नो बॉल आहे. धाव मिळेल परंतु सनी बॅक टू द पॅव्हेलियन. सनी बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा धक्का बसतोय. 13 धावा ऑलरेडी झालेल्या होत्या. 14 धावा झालेत आता इथे, म्हणजे अजून देखील 6 धावांची आवश्यकता आहे. 14 धावा झालेल्या आहेत, 6 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. विजय दृष्टीपथामध्ये आहे. काल रमजाई रायडर्सने रोखलं होतं 12 चेंडूमध्ये 7 धावा. जय सियारामला करू दिल्या नव्हत्या. आता रमजाई रायडर्सला बनवायच्यात 12 चेंडूमध्ये 7 धावा. प्रतिस्पर्धी टीम आहे रिया फायटरची. आता 11 बॉलमध्ये 6 पाहिजेत. 12 चेंडूमध्ये 7 बनवायच्या होत्या इथे. 11 बॉलमध्ये 6 धावा. सनी बॅक टू द पॅव्हेलियन झालेला आहे.
12 बॉल आहेत. येस, नो होता ना. ओके, 12 बॉल. यावेळेला धावचीची संधी होऊ शकेल. सुरक्षित पोहोचलाय. यस, भरत रसाळला बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक वरती येण्याची संधी मिळते. कारण पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघितलं की रमजाई रायडरचा जो कॅप्टन होता, सनी होता, तो सातत्यानं फलंदाजी करताना पाहायला मिळाला होता. सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 15 या आकड्यावरती. केवळ 5 धावांपासून दूर आहे रमजाई रायडर संघ या स्पर्धेतल्या आपल्या दुसऱ्या विजयापासून. ओहो, बॅकफुट वरती जात चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता मेजर भरत रसाळ यांचा. माघारी परत आहेत. सनी बाद झाला आणि लगोलग दुसरा मोठा धक्का बसतोय रमजाई रायडर्सला. केवळ 5 धावांपासून दूर आहे रमजाई रायडर्सचा संघ. रिया फायटरच्या प्रांगणामध्ये सन्नाटा आहे. सुखदरच्या जत्रेमध्ये पिपॅटने खरेदी केल्या होत्या. काल त्याचा परिचय त्यांनी दिलेला होता. येस, या पिपॅटने आता वाचतील. काल देखील जल्लोष रिया फायटर्सने केलेला होता. अजून ती संधी मिळाली नाहीये त्यांना. ओहो, यावेळेला सागर इदाते फलंदाजी ट्रॅक वरती आहे. थोडंसं डिफेन्सिव्ह खेळावं लागेल. उघडा डोळे बघा नीट. या मनीचं प्रत्यय देणं फार गरजेचं आहे. शेवटपर्यंत नजरेचा कटाक्ष चेंडूवरती ठेवा. मला वाटतं या ठिकाणी मोठे फटके खेळण्यापेक्षा थोडंसं डिफेन्सिव्ह खेळणं पसंत केलं सागरने तर एक धाव मिळू शकेल. कारण पुढे जाऊन प्रेशर जनरेट होऊ शकतं इथे. अजून देखील याचा क्लीन बोल्ड रमजाई रायडर्स बॅकफुट वरती आहे. एक वेळ वाटलं की रमजाई रायडर्स हा संघ सामना सहजरित्या जिंकेल, परंतु सामन्यामध्ये ट्विस्ट आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. धरलं तो 5 झाले ना. 5 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. चला सनी बाहेर या तुम्ही बाहेर या. केतन फलंदाजी ट्रॅक वरती आलेला आहे. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न जरूर करेल. यावेळेला धावचीची संधी होते का पाहूया. सुदैवी ठरतोय केतन. सिंगल धाव इथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. रमजाई रायडरचे चाहते आहेत. थोडेसे हार्टबीट्स वाढले आता. भरत आहे ना. 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. हार्टबीट्स वाढलेले आहेत आता. धडधड आता थोडीशी वाढायला लागली आहे. जर कुणाला हृदयविकाराचा त्रास असेल बाबांनो डोळे बंद करा, समालोचन ऐका. अटीतटीचा सामना आहे. काही होऊ शकते या मॅच मध्ये. काल जय सियाराम संघ बॅकफुट वरती गेला होता. 12 चेंडूमध्ये 7 बनल्या नव्हत्या. आज तीच सिच्युएशन इथे रमजाई रायडर्स साठी आहे. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती स्वेतच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. अष्टपैलू असा तो खेळाडू आहे. केतन भागवत वरती फार मोठी जबाबदारी असणार आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केला. इथे कंपल्सरी चेसिंग हा फॉर्मॅट आहे. हा सामना जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. जबरदस्त कहाणीमध्ये ट्विस्ट आपण सर्वजण पाहतोय. वो कहते हैं कि सोच को बदलो तो सितारे बदल जाते, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं. कस्तियां बदलने की आवश्यकता नहीं, बस दिशाओं को बदलो तो वो जीत के किनारे बदल जाते हैं. ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह करतोय, ऑफ साइडला ड्राईव्ह करतोय. सातत्याने व्हेरिएशन पूर्ण फलंदाजी आपल्याला प्रत्येक बॅटर्स कडनं पाहायला मिळते. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. रमजाई रायडर्स संघाचं टॉप 4चं फ्युचर डिसाइड करणारा सामना. आरिया फायटर्सने हा सामना जिंकला तर ते क्वालिफाय होऊ शकतात संभवतः टॉप 4 साठी. जर रमजाई रायडर्सने हा सामना जिंकला तर अर्थातच ते देखील कमबॅक करतील. यावेळेला धावचीची संधी आहे का नाही आहे. कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. केतन प्रेशरमध्ये, श्वेत दबावामध्ये आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. खचाखच भरलेलं श्रीरामनगर टेटवलीचं हे ऐतिहासिक मैदान आहे. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. फटका फसलेला आहे. केतन बॅक टू द पॅव्हेलियन. आणि आता समीकरण 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. रिया फायटरच्या प्रांगणामध्ये आता जल्लोष सुरू होऊ शकतो. पेप्याटनांचा आवाज तुमच्या कानावरती येऊ शकतो. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. काही घडू शकतं या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज सामना आपण सर्वजण पाहतोय. पैसे देऊन देखील बघायला मिळणार नाही एवढा उत्कंठावर्धक सामना आपण सर्वजण पाहतोय.
खेळाडूंना एक विनंती आहे की चेंडू टाकल्यानंतर कुणीही खेळाडू बाद आहे, आऊट आहे अशा कमेंट्स करू नका. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. चला श्वेत गोलंदाजी मार्कवरती यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू. ए सागर 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 पंच एक मिनिट तिकडं वा तिकडं वा तिकडं वा सगळे 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 तिकडं तिकडं. अरे त्यांना दिसत तिकडे तुम्हाला दादा दादा खुर्च्यांची व्यवस्था केली ना तेवढ्यासाठी. या पाठी या पाठी पाठी ये इकडे इकडे त्यांना दिसलं. थांबा पंच थांबा जरा थांबा थांबा एक मिनिट. थांब 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 थांब. केतन तुम्हाला पॅनेटीला सामोरं जावं लागेल. बसा तिथे खुर्च्यांची व्यवस्था केली. इथे दिसत नाहीये, लाईव्हला पण दिसत नाही आणि स्कोररला पण दिसत नाही. प्लीज 2ला 2 ना. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. हा चेंडू डिसाईड करेल सामना कोणत्या टीमच्या बाजूने जातोय. 2 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता. यावेळेला कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. रिया फायटर्स टॉप 4 साठी क्वालिफाय करेल का? बॅक टू बॅक तिसरा सामना जिंकण्याच्या अगदी समीप आहे. काल अतिशय जबरदस्त संघर्षपूर्ण खेळ सादर केलेले होते. सामने जिंकले होते. जे सियारामनी जो खेळ सादर केला होता त्याचीच कॉपीराईट खेळी यावेळेला रमजाई रायडर्स कडून. सनी बाद झाला, भरत रसाळ बाद झाला आणि त्याच्यानंतर पाठोपाठ विकेटचं पतन आपल्याला रमजाई रायडर्स संघाकडनं पाहायला मिळाला. या चेंडूवरती टुडी आली, चौकार आला तर आणि तरच रमजाई रायडर्सचा संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकेल. कंपल्सरी चेसिंग आहे. मुरलीधर यदमळ काल 1 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता होती, स्ट्राईक वरती होते. आज खेळाडू दुसरा आहे, समीकरण तेच आहे. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. मुरलीधर यदमळ काय प्रिडिक्शन आहे? अगदी माझ्या समोर आहेत. मुरलीधर यदमळ काल तो करिश्मा करू शकले नव्हते, आज कदाचित रमजाई रायडरचा खेळाडू करेल का? हार्टबीट्स वाढलेत. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. लेडीज अँड जेंटलमॅन महत्वाचा सामना आहे. यावेळेला आपण पाहतो नेमकं काय घडतंय ते. परंतु इथे जर आपण बघितलं तर 1 धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये आणि एकंदरीत रिया फायटर्स सिंगल ना. रिया फायटर्स विन द मॅच. रिया फायटर्स विन द मॅच. रिया फायटर्स विन द मॅच. नो बॉल होता.